माझं नाव विलास संतोष गावहाणे, अनार गोळेगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही आमच्या काकांनी कॅप्सूल नावाची ही मक्का लावलेली आहे। यांची अशी मक्का कुठंच नाही बघायला मिळत। याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला कुठेही सुद्धा अजिबात हे टोकापर्यंत आळाई दिसू शकत नाही। पण त्या मक्काची जर क्वालिटी पाहिली तुम्ही, कॅप्सूलचे दाणे पण एक कॅप्सूल सारखे जे तुम्ही बाजारभावात जर नेले तरी तुम्हाला कुठेही सुद्धा याची अडचण येऊ शकत नाही, कारण की क्वालिटी वगैरे हे सगळं खूप छान आहे। आणि हे जे कणसाचं जर पाहिलं आपण तर टोकापर्यंत भरलेलं आहे। असं वाण म्हणजे आतापर्यंत म्हणजे आपण पाहिलं आहे बाकीचे, पण मग हे जे वाण आहे हे शेरण्यापर्यंत पॅक झालेलं आहे आणि कमी पाण्याचं क्षेत्रात आहे। कॅप्सूल वाणाचं जे झाड आहे हे मकाचं कणस एवढं असल्यानंतर बी सुद्धा तो कानू व्हायचं जे भीती नाही आहे, वाऱ्या वावदानाचं आपल्याला काही टेन्शन नाही। झाड खूप मजबूतीचं आहे आणि याचा चारा पण खूप एकदम छान आहे, हिरवागार आहे आणि काढेपर्यंत शेंडा हिरवाच राहणार आहे। आता हे आम्ही पण पुढं 1-2 बॅग घेणार आहे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण सांगणार आहे की तुम्ही पण लावा। आणि माझी जर अशी इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी वाण लावून बघायला पाहिजेत, कारण की हे जे वाण आहे हे 1 नंबर आलेलं आहे आणि कमी पाण्यात आलेलं आहे। यावर्षी काही पाणी जमिनीच्या बाहेर निघलेलं नाही। कमी पाण्यात येणारं वाण हे कॅप्सूल नावाचं ही मक्काचं वाण आहे।